आणि आता मोठ्या राजकीय बातम्या आपण पाहूया। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी संसदेमध्ये चर्चा। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला प्रश्न। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी। जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली नाही असा आरोप। सरपंच हत्या प्रकरणामधील 3 फरार आरोपींवर तात्काळ कारवाई करा। मसाजोग हत्या प्रकरणी अंबादास दानवे विधान परिषदेमध्ये आक्रमक। सीडीआर तपासण्याची मागणी। अजून 3 गुन्हेगार फरारी आहे। माझी मागणी आहे की या 3 गुन्हेगारांवर लवकरात लवकर आपण अटक करावी। या सगळ्या गुन्हेगाराचे सीडीआर रिपोर्ट तपासावे। कोणत्या राजकीय पक्षाशी ते संबंधित। व्यवहारामधून झालेल्या घटनेला राजकीय रंग देणं अयोग्य। आरोपीला कठोर शासन झालं पाहिजे। सरकारची भूमिका। मंत्री धनंजय मुंडे यांचं वडेट्टीवारांच्या टीकेवर प्रत्युत्तर। बीडमधील आरोपी कुठल्या पक्षाचा किंवा जातीचा आहे याचा विचार केला जाणार नाही। गुन्हेगार कुणी असो सोडणार नाही, फडणवीसांकडून स्पष्ट। परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। नागरिकांची मोठी गर्दी तर खबरदारी म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। सोमनाथ सूर्यवंशी यांचा रविवारी जेलमध्येच झाला होता मृत्यू। सोमनाथ सूर्यवंशी यांना अमानुष मारहाण झाली। ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचा आरोप। तर शरीरावरील जखमांमुळे मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालामध्ये नमूद। कोठडीमधील सोमनाथ यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी। बीड आणि परभणीमध्ये काय झालं याची उत्तरं फडणवीसांनी द्यावीत, सुप्रिया सुळे यांची मागणी। आंबेडकरी अनुयायी मुंबई नांदेडसह छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रमक। न्यायालयीन कोठडीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आंदोलन। धुळ्यामध्ये एसटीवर दगडफेक।